2/5 गुणिले 10/3 गुणिले 3/6 गुणिले 3/8 गुणिले 2 भागिले 1/22. कॅल्क्युलेशन खूप मोठं आहे, पण पाहायला गेल्यास ते अत्यंत छोटं आहे. कुठल्याही छेदाने अंशाला भाग जाऊ शकतो किंवा छेदाने अंशाला भाग जात असेल तर घालू शकतो. तर आपण पहिलं गणित इथेच करून घेऊया. बघा, सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं, राहिलं फक्त अंश छेदामध्ये 2, म्हणजे उत्तरात तुमचं 1/2. पुढचं कंसातल्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1/22 हे तुमचं राहिलं. आता तुम्हाला माहिती आहे, भागाकार करताना अपूर्णांकाचा भागाकार करताना एक नियम लक्षात ठेवायचा, तो म्हणजेच कोणता? अपूर्णांकांचा भागाला करायचा काय होतो? गुणिले होतो, आणि पुढची संख्या काय होते? व्यस्त होते, म्हणजे रेसिप्रोकल होते. आता सहज तुम्ही भागाकार करू शकता. 2 के बे, 2 दुले 4, म्हणजे 2 के बे, 2 के बे. काय उत्तर आलं तुमचं? 11/1. आणि छेदामध्ये जर 1 असेल तर